महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सदर शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही मृतांवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांच्या गावकऱ्यांनी घेतली। त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत करून देऊ अशी लेखी हमीही महावितरणकडून देण्यात आली। दरम्यान मृतांचं शवविच्छेदन करून शनिवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात दहिटणे इथं शेतकरी दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अधिक माहिती अशी की अंबादास नामे शेतकरी हे घरामागील शेतात बाजरीवरील पाखरं हकलण्यासाठी जात होते। शेतात महावितरणच्या तारा तुटून पडल्या होत्या, मात्र तारा तुटल्याने अंबादास यांच्या लक्षात आलं नाही। शेतात घाईघाईनं जात असताना तुटलेल्या तारेचा धक्का अंबादास यांना लागल्याने ते जागेवर मृत्युमुखी पडले। पती अंबादास विजेच्या धक्क्याने तडफडत असताना पत्नी कलावती या त्यांना वाचवण्यासाठी गेल्या। अंबादास यांना तारांपासून बाजूला करण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या, परंतु त्यांनाही विजेचा धक्का बसून त्यांचाही सदर घटनेत मृत्यू झाला। गावातील शेतकरी दाम्पत्याच्या विजेच्या तारांनी धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना माहिती पडल्यानंतर नातेवाईकांचा गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। दहिटणे गावकऱ्यांनी वीज वितरण विभागाविरोधात संताप व्यक्त करत मृत दाम्पत्याचे मृतदेह घेऊन वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन केले।